पाऊस आहे, सावकाश या असा निरोप बहिणीला देऊन अवघी 5 मिनिटे झाली असती, तोच संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याची एक दुर्दैवी घटना निपाणी उत्तूर मार्गावरील आजरा तालुक्यातील मुंबडेवाडी घाटात गुरुवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात होन्याळी येथील चांदे कुटुंबातील आई वडिलांसह 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झालाय। या हृदयद्रावक घटनेने आजरा मादळ उत्तूर परिसरावरती शोककळा पसरली। दीपक दत्तात्रय चांदे वय वर्ष 45, शोभा दीपक चांदे वय वर्ष 33, जय दीपक चांदे वय वर्ष 9 आणि पूर्वा दीपक चांदे वय वर्ष 6। झाले काय तर दीपक चांदे हे आपल्या कुटुंबासह कामानिमित्त मुंबईला वास्तव्यास होते। उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी हे कुटुंब आपल्या मूळ गावी म्हणजेच होन्याळी तालुका आजरा येथे आले होते। गावातील नातेवाईकांची भेट घेऊन ते दुचाकीवरून दुंडगे माद्याळ येथे आपल्या नातेवाईकांकडे अर्थातच माहेरी राहण्यासाठी निघाले होते। माहेर वाशिन येणार म्हणून तिकडे सर्वजण त्यांची वाट पाहत होते। ते उत्तूर बहिरेवाडी मार्गावरील मुंबडेवाडी घाटात आले असता अचानक पावसाचा जोर वाढला। पाऊस वाढल्यामुळे दीपक यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला झाडाजवळ थांबवण्याचा प्रयत्न केला आणि याच वेळी समोरून येणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार आणि समोरासमोर धडक दिली। धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर आयशर टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन उलटला। दुचाकीवरील चौघेही या जड वाहनाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला। अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला। स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मदत कार्य सुरू केले। चांदे कुटुंबाने गेल्याच वर्षी होन्याळी येथे नवीन घर बांधले होते। या सुट्ट्यामध्ये ते नव्या घरात अवघे 8 ते 10 दिवसच राहिले होते। घराची वास्तुशांती अद्याप व्हायची होती। नव्या घरात सुखाचे दिवस येण्याआधीच संपूर्ण कुटुंब क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने होन्याळी गावावरती आणि नातेवाईकांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय।